माझी रहस्यमय प्रेम कहाणी भाग 5 लेखिका सोनाली लिखितकर. काय रे मल्हार, काय सांगतोस काय? सगळी धमालच आहे रे. मी मनातल्या मनात मल्हारसारखा प्रियकर मिळाला म्हणून स्वतःला धन्यच मानू लागले. मल्हार माझी सर्वतोपरी काळजी घेत होता. आम्ही सिंधुदुर्गच्या किल्ल्याच्या तटबंदीवर उतरलो. कुठे काही बोट करायला नको की काही नाही, एकदम किल्ल्याच्या आतच आम्ही प्रवेश केला. मल्हार मला एक एक गोष्टी दाखवू लागला. मी त्याला जे काही विचारत असे त्या सर्व गोष्टी त्याला माहीतच असत. मी त्याला विचारलं, मल्हार तुला काही इतिहास तोंडपाठ आहे का? अगं तोंडपाठ काय, मी हे सर्व प्रत्यक्ष पाहिलं आहे. कुठं काही वेगळं झालं किंवा कुठेही काही नवीन प्रकार झाला की मी तिकडे जात असे. इथे सुद्धा कडेनं समुद्र असताना गोडं पाणी किल्ल्याच्या आत उपलब्ध व्हावं म्हणून आम्हाला मंत्रशक्तीनं पाचारण करून एक पूजा करण्यात आली होती. पूर्वीच्या काळच्या लोकांना या गोष्टी माहीत होत्या आणि त्यांचा आमच्यासारख्या मानवेतर योनींवर विश्वास होता. म्हणून आमच्याकडून अशी कामे करण्यासाठी आम्हाला पाचारण केले जात असे. पण आता तुम्ही स्वतःला प्रगत म्हणवता, पण या कित्येक गोष्टी तुम्हाला माहीतच नाहीत. आणि प्रगतीच्या नावाखाली तुमची किती अधोगती होत आहे हेही तुम्हाला कळत नाही. उद्या स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी या गोष्टीसुद्धा, इतकंच काय तुमच्या मुलानातवंडांना एखादं खरंखुरं झाडसुद्धा पाहायला मिळेल की नाही हे कठीणच आहे. शहरात दिसणारे सिमेंटचे 12-15 मजली इमारतींचे जंगल पाहिल्यावर मला तर अतिशय नैराश्य येऊ लागले सुनेत्रा. मल्हार खिन्नतेनं म्हणाला. खरंय रे मल्हार, मलाही फार उदास वाटू लागलं होतं. बऱ्याच वेळा या बाबतीतले विचार माझ्याही मनात येत असतात, पण शेवटी सुस्कारे सोडण्याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही असं वाटतं. मग असं बराच वेळ भटकून आम्ही वायुवेगानं घरी परतलो. मल्हार म्हणाला, मला माझ्या वरिष्ठांशी बोलावं लागेल आपल्या बाबतीत, त्यानंतरच मी काही निर्णय घेऊ शकतो. मी त्याला निरोप दिला. दुसरा दिवस आशा निराशेच्या हिंदोळ्यावर डुलत होता. कधी मल्हारसारखा सर्व शक्तिशाली प्रियतम मिळाला याचा मला आनंद होत असे, तर कधी तो मानव नाही याचं दुःख होत होतं. दिवस कसा तरी सरला. त्या रात्रीसुद्धा मल्हार पुन्हा भेटायला आला होता. आम्ही त्याच्या घराच्या गच्चीवर बसलो होतो. मल्हार म्हणाला, नेत्रा, माझं बोलणं झालं आहे माझ्या वरिष्ठांशी. त्यांनी मला सांगितलं आहे की मला जी कामं नेमून दिली आहेत ती करायला मला किमान 70 वर्ष लागतील. पण मी अगदी दिवस रात्र एक केला तर ती लवकर करू शकतो. या कामानंतर मी यक्षयोनीतून मुक्त देखील होऊ शकतो आणि परमेश्वराची इच्छा असेल तर तुझ्याशी मला विवाहसुद्धा करता येऊ शकतो. कदाचित या गोष्टीला 7 वर्ष लागू शकतील, दिवस रात्र एक केला तर. पण या 7 वर्षात तुझा विवाह झाला असेल किंवा तुझ्या मनातून माझ्याविषयीचं प्रेम कमी झालं असेल तर मला पुन्हा मानव योनीत प्रवेश मिळणार नाही सोनू. मी कमालीची उदास झाले. पण आशेला जागा होती हे सुद्धा काही कमी नव्हतं. मल्हार, तुझं काम लवकर व्हावं म्हणून तुझ्या कामात मी काही मदत करू शकते का? मी आर्ततेनं विचारलं. हो, का नाही? तुला मी कालच निसर्गातील सर्व खजिने पाहण्याची ताकद दिली आहे. ती मी तशीच ठेवेन. तुला योग्य वाटेल त्या प्रकारे तू त्याचा उपयोग कर. मी या 7 वर्षात तुला भेटू शकणार नाही आणि कदाचित जर हे काम संपलं नाही तर पुढे सुद्धा भेटणार नाही. आणि त्यातून तुझं लग्न झालं तर आपला पूर्ण संबंधच संपेल. आता काही गोष्टी तुझ्याकरता अवघड आहेत, पण अजूनही मी म्हणतो नेत्रा, आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे काय कमी आहे? पण समाज मान्यतेप्रमाणे तुला जर तुझ्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे वागायचं असेल तर तू पूर्ण मुक्त आहेस. मी तुला तुझ्या आयुष्यात कधीही त्रास देणार नाही आणि तुला कोणत्याही गोष्टीची कमीसुद्धा पडू देणार नाही. असं म्हणताना मल्हारचे डोळे पाण्यानं भरले होते. मी मल्हारचा हात हातात घेतला. मल्हार, तू कुणीही अस, माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. फक्त 7 वर्षेच नव्हे तर या जन्माच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी वाट पाहीन आणि मला शक्य होईल तितकी सगळी मदत तुला करेन. मल्हारसुद्धा खूप भावूक झाला. त्यानं मला बाहुपाशात घेतलं.
माझं एक चुंबन घेतलं. मलाही खूप छान वाटलं. पण पण कदाचित आमची ही शेवटचीच भेट असणार होती. मी पुन्हा एकदा त्याला घट्ट मिठी मारली. मल्हार, प्लीज मला सोडून जाऊ नको रे. तुझ्या वाचून एक एक क्षण जगणं मला कठीण होईल. नेत्रा, मला देखील खरंच खूप त्रास होणार आहे तुझ्याशिवाय. पण प्रयत्न करणं एवढंच माझ्या हाती आहे. बाकी सगळी परमेश्वराची इच्छा. असं म्हणून तो माझ्यापासून लांब झाला. नेत्रा, चल खाली जाऊ. आम्ही गच्चीवरून खाली आलो. त्यानं मला निघण्यास सांगितलं. माझा पायच उचलत नव्हता. मल्हारनं माझ्या हातातून त्याचा हात मोठ्या कष्टानं सोडवून घेतला. तो माझ्यापासून दूर झाला आणि बघता बघता माझ्यापासून लांब जाऊ लागला. त्याची ती प्रेममय आर्त नजर कधीच विसरता येणार नव्हती. त्याच्या शरीराच्या जागी मला एक धुरकट वलय दिसायला लागलं आणि बघता बघता ते घर, मल्हार सर्व काही नाहीसं होऊन गेलं. इतका वेळ दाबलेला हुंदका आता बाहेर पडला. पहाटेच्या त्या अंधारात मी ओक्साबोक्शी रडू लागले. हे सारं स्वप्न होतं की सत्य? मला काहीच कळेनासं झालं. मी कशी तरी पाय ओढत घरी पोचले. आवाज न करता पलंगावर जाऊन पडले. रडून रडून उशीसुद्धा ओली झाली. त्यानंतर 2 दिवसांनी माझ्या परीक्षेचा निकाल लागणार होता. मी माझ्या घरी मुंबईला जाऊन पोचले. माझा निकाल चांगला लागला होता. खरं तर मला पुढं शिकण्याचा कंटाळा होता. पण बाबांनी लग्नाचा विषय काढला असता. म्हणून मी त्यांना सांगितलं मी अजून पुढं शिकणार आहे. तेवढीच 2 वर्ष अजून कोणी मागं लागलं नसतं लग्नासाठी. म्हणून मी पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणून बुजून पर्यावरण हा विषय घेतला. ती 2 वर्ष मी अगदी मन लावून अभ्यास केला. शिक्षक पाण्याचे नमुने आणि त्यातील प्रदूषण इत्यादी शिकवत असत. त्यावेळी तर मल्हारची खूप आठवण यायची. म्हणजे तशीही खूप वेळा आठवण यायचीच. मी परीक्षा दिली आणि त्यात प्रावीण्यही प्राप्त केलं. मग मी माझ्या पद्धतीनं काम करू लागले. कुठे नोकरी करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणचं पाणी खराब आहे, जिथे रसायनं मुद्दाम सोडली जात आहेत, अशा ठिकाणी जाऊन समाजसेवकांचे मोर्चे नेऊन अशा लोकांची अवैध कामं मी बंद पाडायला लागले. मला नैसर्गिक खजिने दिसतच होते. काही ठिकाणी त्याचाही उपयोग मी केला. ते पैसे केवळ सामाजिक आणि पर्यावरणाचा समतोल करण्याकरताच वापरले. अनेक ठिकाणी मी असे खजिने असलेल्या पडीक जमिनी अगदी कमी पैशात खरेदी केल्या आणि त्यावर त्या भागात आढळणारे विविध वृक्ष, दुर्मिळ वनस्पती यांची बिया लावल्या, रोपे लावली. खजिन्याचे पैसे सरकार जमा करून त्यातील बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून अजून चांगली कामे करायचा प्रयत्न केला. त्याकरता माणसे देखील नेमली. या कामात मला बरेच विश्वासू सहकारी आणि काही चांगल्या सहकर्मी मुली देखील मिळाल्या. मल्हारच्या प्रथम भेटीतच मला कळला होता. आज संध्याकाळी मला भारत सरकारतर्फे दिला जाणारा पर्यावरणप्रेमीचा पुरस्कार स्वीकारायला दिल्लीत जायचं होतं. पण माझ्या मनात मात्र हा पुरस्कार मिळण्यापेक्षा मला दुसरं काहीतरी हवं होतं. मी दिल्लीला रवाना झाले. पुरस्कार घेऊन रात्रीच परत आले. आज 7 वर्ष पूर्ण झाली होती. रात्रीचे आता 12 वाजलेत. पण मल्हारचा काहीही मागमूस नाही. जरा कुठं जाऊ लागले की मी धडपडून उठते. 1:30 वाजलाय. आमच्यात ती एक ठरलेली वेळ होती. म्हणून मला अगदी धडधडतंय. काटा पुढं सरकतोय. 2 वाजायला आले. मी रात्रभर जागीच आहे. पहाटेचे 3:30 वाजलेत. माझे डोळे मिटू लागले. मल्हार आला नाही आहे. डोळे भरून येत आहेत. दिवसभर झालेल्या दगदगीनं शेवटी माझा डोळा लागून गेला. जाग आली ती सूर्याच्या कोवळ्या किरणांनी. मी माझ्याच खोलीत आहे. मी उठून बसले. सकाळ झाली. मल्हार आला नाही. हे तेव्हा लक्षात आलं तेव्हा मला भयंकर धक्का बसला. मल्हार! मी जोरात ओरडले. मल्हार, तू का आला नाहीस? माझं काय चुकलं? माझ्या परीनं होईल ते सगळी मदत मी तुला केली. आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन इतकी वर्ष अविवाहित राहिले. तुझ्या आठवणीत तीळ तीळ जळले आणि तू मात्र तुझं वचन निभावलं नाहीस. का आता मी पूर्वीसारखी तरुण राहिले नाही? की तुझं मन दुसऱ्या एखाद्या यक्षिणीवर जडलं? की तुझं काम
7 वर्षात पूर्ण झालं नाही. माझा भान फुटला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सर्व काही वाया गेलं. मी उदासपणे बसून राहिले. मग पुन्हा विचार आला, मल्हार जर या 7 वर्षात काम पुरं करू शकला नसेल तर निदान 70 वर्षात तरी करेल म्हणत होता. मी तोपर्यंत जगले तर त्याची 70 वर्षापर्यंत वाट पाहीन, माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. माझं काम काही अगदीच वाया गेलं नाही आहे. आज मल्हारच्या प्रेरणेमुळे मी कित्येक नद्या घातकी रसायनांनी दूषित होण्यापासून वाचवल्या आहेत. कित्येक लोकांना या कामी प्रवृत्त केलं आहे. झाडांचं संगोपन केलं आहे. याचं समाधानसुद्धा मोठं आहे. मी कशीबशी मनाची समजूत घातली. खिडकीतून बाहेर पाहू लागले. आमच्या घराच्या खिडकीतून खाली पाहताना काहीतरी शाळेचं स्नेहसंमेलन चालू असावं असं वाटत होतं. घराशेजारीच एक लहानशी शाळा होती किंवा त्यांचा काहीतरी समारंभ असावा. लहान मुलांचं नाटक चालू होतं. नाटकाची तालीम असावी. त्यांचे राजेरजवाड्यांचे पोशाख दिसत होते. त्यांचे संवादही ऐकू येत होते. त्या सर्वांच्या गदारोळात जेवणाला उशीरच झाला. मी भराभर काहीतरी स्वयंपाक बनवला तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. पाहते तर नाटकातलंच कोणीतरी आलं होतं. कोणीतरी राजासारखा सुंदर वेश घालून विचारलं, मला पाणी हवंय, पाणी मिळेल का? मी आत गेले. पाण्याचा तांब्या भांडं घेऊन आले. मी त्या माणसाच्या हातात पाणी दिलं. तो माणूस पाणी प्यायला आणि म्हणाला, या पाण्याची चव तर अमृताहून सुंदर आहे. कारण ते तुझ्या हातून मिळाले सुनेत्रा. मी चक्रावलेच. त्याच्याकडे क्षणभरच पाहिले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो मल्हार होता, एका यक्षाच्या वेशात, अतिव सुंदर. मल्हार, मल्हार तू? ते पाणी तो घेऊन प्यायला मात्र तो राजेशाही वेश नाहीसा झाला. तो एखाद्या सामान्य माणसासारखा दिसायला लागला. अरे पण मल्हार, तू रात्री का नाही आलास? मी किती वाट पाहिली. अगं सुना, रात्री येणारा तो एक यक्ष मल्हार होता आणि आता तुझ्यासमोर आहे तो एक मानव. तुझ्या अपरिमित सहाय्यानं मी माझं काम 7 वर्षात पूर्ण करू शकलोय सुनू. आता मात्र दोघांकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नव्हतं. इतक्या वर्षांचा विरह संपला होता आणि माझ्या पुढचा एक यक्ष प्रश्न संपला होता. आता दोघांच्या अंगप्रत्यंगातून वाहत होता फक्त एक निर्मळ प्रेमाचा शुद्ध झरा.